क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे आपल्यासोबत आहेत. सर, जी परिस्थिती आहे, नमस्कार, तर ती पाहता बांधकाम व्यावसायिकांच्या मनात काय आहे? अवघड परिस्थिती आहे मंदारजी, कारण गेल्या 1.5 वर्षात जवळपास 25% भाववाढ झालेली आहे असं दिसतंय. आणि त्याच्यावरती जाऊन गेल्या 2 महिन्यात त्याहूनही अजून एक 10-1% वाढ झालेली आहे, आणि ती खूप कमी काळात झालेली आहे. ती कदाचित वॉर होईल या अपेक्षेने वाढली, वॉर चालू आहे म्हणून वाढली, पण जे काय आहे टोटल आम्हाला जर का तुम्ही सरासरी बघितली तर 30 ते 35% वाढ झालेली आहे गेल्या 1.5 ते 2.5 वर्षात. आणि ही म्हणजे हे नॉर्मल्सी नाही, हे काहीतरी विचित्र आहे. एवढी वाढ कधीच होत नाही कुठल्याही क्षेत्रात. जेव्हा तुमचं इन्फ्लेशन इंडेक्स जो आहे तो 4 आणि 5%, 8% असतो, आणि ही अकस्मात झालेली भाववाढ आहे असं कळतंय. याची कारणं शोधण्याची गरज आहे असं वाटतंय. आम्हाला तर असा दाट संशय आहे की सिमेंट आणि स्टील या 2 इंडस्ट्रीजमध्ये साठेबाजी चाललेली दिसते, आणि त्याच्यावर जे रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत, कॉम्पिटिशन कमिशन आहे, त्यांनी थोडंसं लक्ष घालावं हीच आमचा आग्रह आहे आणि आग्रहाची विनंती आहे. कारण आम्हाला आजच्या घडीला लोकांनी, ज्या ग्राहकांनी फ्लॅट्स घेतलेले आहेत त्यांना आम्हाला किमती वाढवणं बंधनकारकच आहे. आम्हाला ते केल्याशिवाय तो प्रोजेक्ट संपणारच नाही, ही वस्तुस्थिती आज झालेली आहे. आणि हे होत नसेल तर मग जी कामं सुरू आहेत ती कामं थांबवावीत की काय, असंही काही मत काही बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतायत. काय साधारण असा सगळे अंदाज देत आहेत की हे जे काय आज युद्ध चालू आहे ते 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या वरती चालणार नाही, ही मोघम अपेक्षा असेल. आणि तसं जर का झालं तर 2 ते 3 महिन्यात, 4 महिन्यात नंतर परत किमती अगदी पूर्वत नाही झाल्या तरी थोड्या कमी येतील, आणि मग कन्स्ट्रक्शन करणं सुसह्य होईल असं आशा आहे. पण खरं सांगायचं तर याला काही आधार नाही. आज आपण म्हणू शकत नाही की हे जे काही युद्ध आहे ते 1 महिन्यात संपेल का 2 महिन्यात. ते कोणाचा परिणाम 2 महिन्यात संपेल, 2 महिन्याचा नंतर परिणाम चांगला दिसेल असंही सांगता, ही एक मोघम अपेक्षा आहे. पण तसं झालं ते होईपर्यंत आम्हाला आमचे जे बांधकाम आहे ते थोडंसं मंद गतीने, आणि अगदी मंद गती जे शक्य नसलं तर कदाचित थांबवावी लागेल, ही वस्तुस्थिती आता निर्माण झालेली आहे. आम्ही महारेरालाही ही विनंती केलेली आहे की आम्हाला एक 6 महिन्याची मुभा द्यावी. त्यांनी त्याच्यावर विचार करू असं म्हटलेलं आहे. त्यांना करता येईल की नाही मला माहीत नाही, पण ते न करूनही काही साध्य होणार नाही. कारण जर का सगळ्यांनीच म्हटलं की आम्ही फक्त ग्राहकांचाच विचार करू आणि डेव्हलपरचा विचार करणार नाही, तर त्या सगळ्यात तोटा याचा ग्राहकांनाच होईल, कारण आम्ही बांधकाम वेळेवर देऊच शकणार नाही आजच्या परिस्थितीत. मग महारेराकडे तुम्ही जर अशी मागणी करताय तर पुन्हा काही नियमांचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, कारण तुम्ही आणि ग्राहक यांच्यामध्ये जे काही ॲग्रीमेंट असतं त्यानुसार ठराविक कालावधीमध्ये तुम्ही घर त्यांना देणं अपेक्षित असतं, नाहीतर मग तो मुद्दा महारेराकडे जातो, जे आपण पाहतो. तर आता तुम्ही या परिस्थितीमध्ये महारेराकडे काही नियमांमध्ये सूट देण्याची, जे आत्ता तुम्ही म्हणालात, अशी काही मागणी करणार आहात, आणि जर केली असेल तर महारेराकडून तसा काही प्रतिसाद आलाय का तुम्हाला? आता काय झालंय, महारेरा एक नाही पण रेरा अथॉरिटी, म्हणजे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची रेरा अथॉरिटी आहे, त्यांनी 6 वर्ष झाली आता रेरा कायदा लागू होऊन, आणि या 6 वर्षामध्ये काय आपण प्रगती केली किंवा कसं, याचा एक रिव्ह्यू चालू आहे.
या रिव्ह्यूमध्ये आम्ही त्यांच्याकडे आग्रहाची विनंती केलेली आहे की आम्हाला एस्कलेशन, ज्याच्यावर आज रेरा कायद्यात भाष्य कोणी केलेलं नाही, की आम्हाला ऑफिशियली एस्कलेशन अलाव करावं, ही मागणी आणि विनंती केलेली आहे. आणि हे अन्यायकारक आहे असं वाटतं. ते नसणं किंवा त्याच्यावर भाष्य नसणं हे अन्यायकारक आहे. कारण तुम्ही साधं ब्रिजचं काम केलं, रस्त्याचं काम केलं, तर तिथे इन्फ्लेशन आणि सिमेंट आणि स्टीलचे बेसिक रेट्स किंवा कुठल्याही मटेरियलची बेसिक रेट्स ठरलेले असतात आणि त्यात वाढ झाली तर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं कॉम्पन्सेशन मिळतं. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने 50 लाख रुपयांना जर एखादं घर बुक केलं असेल आणि ते बुक केल्यानंतर प्रत्यक्ष पूर्ण होईपर्यंत जर सिमेंट, स्टील किंवा इतर गोष्टींचे दर वाढले असतील तर या घराची किंमत ही 50 लाखांपेक्षा अधिक या प्रमाणामध्ये वाढावी, ती वाढवून मिळावी अशी आपल्या संघटनेची साधारणपणे मागणी असणार आहे. ॲब्सोल्युटली राईट. आणि तुम्ही अगदी कळीचा मुद्दा काढला आहे की हे करणं गरजेचं आहे. कारण अशा अकस्मात एवढ्या मोठ्या प्रमाणात जी वाढ झालेली आहे ती कोणीच अब्झॉर्ब करू शकणार नाही यापुढे. त्यामुळे मग हा जो काही भाववाढीचा जो परिणाम आहे, त्याचा जो फटका आहे, तो अर्थातच ग्राहकांच्या वाट्याला येणार आहे आणि तो ग्राहकांच्या वाट्याला येऊ द्यायचा नाही असा आत्तापर्यंतचा प्रयत्न होता. परंतु बांधकाम व्यावसायिकांना हा जो काही भाववाढीचा फटका आहे तो आता सहन करणं अवघड चाललेलं आहे. आता मूळ मुद्दा आहे की ही इतकी भाववाढ जी झालेली आहे आणि घरांचे दर देखील वाढत आहेत असं तुम्ही म्हणतात, तर याला स्टील आणि सिमेंट हे प्रामुख्याने कारणीभूत आहे. तर किती प्रमाणामध्ये वाढ झाली? आपण साधारणपणे 1.5-2 वर्षांपूर्वी स्टील किती रुपयांना मिळत होतं आणि ते आता किती रुपयांना मिळतंय सांगतो ना. 2 वर्षापूर्वी स्टीलचे भाव जे होते ते साधारण 45 रुपये, 40 ते 45 रुपये प्रति किलो असे होते. आज ते बरोबर दुपटीने वाढलेले आहेत. आज 90 रुपये, 90 ते 95 रुपये हे स्टीलचे भाव झालेले आहेत. सिमेंटचे भाव 230 रुपये होते 1.5 ते 2 वर्षापूर्वी, ते आज 360 ते 400 रुपये वाढलेले आहेत. स्टील आणि सिमेंट म्हणजे आमचं जे कॉन्क्रीट जे बेसिक RCC कॉस्ट असते ती साधारण 35 ते 40% ही त्या प्रोजेक्टची कॉस्ट असते. केवळ स्टील आणि सिमेंटमध्येच भाववाढ झाली आहे अशातला भाग नाही आहे. जी भाववाढ झालेली आहे ती प्रत्येक मटेरियलमध्ये झालेली आहे. इनफॅक्ट म्हणजे मेटल म्हणजे आपण जे खडी वाळू म्हणतो त्यातही भाववाढ झालेली आहे. कॉपरमध्ये झालेली आहे. साधी काचा असतात त्या काचेमध्ये पण झालेली आहे. CP सॅनिटरी फिटिंग्समध्ये झालेली आहे. सो ऑल अक्रॉस साधारण ही पूर्वी म्हणजे एक साधारण 30 ते 35% ही भाववाढ झालेली आहे गेल्या 1.5 ते 2 वर्षात. आणि तुम्ही म्हणालात तो हा एकच मार्ग आहे. कारण जर का आपण ही भाववाढ ग्राहकांपर्यंत पोचवली नाही तर याचा दुष्परिणाम असा होणार आहे की सगळे प्रोजेक्ट्स आज जे हळू मंद गतीने चालू आहेत ते ऑटोमॅटिकली बंद होतील आणि ते बंद झाल्यावर परत चालू करणं अवघड असतं. त्यामुळे जर का शासनाने याच्यावर गांभीर्याने निर्णय घेतला नाही किंवा विचार केला नाही तर शेवटी तोटा हा ग्राहकाचाच होणार आहे, तो आमचा नाही. एका बाजूला ही भाववाढ तर मागे घ्यावी किंवा त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण ठेवावं, अन्यथा तुम्हाला घरांचे दर वाढवण्यासाठी परवानगी द्यावी असं तुमचं म्हणणं आहे. आता ही सगळी परिस्थिती आणि त्यामध्ये आता ज्या शहरांमध्ये मेट्रो आहेत, काम सुरू आहे, अशा शहरांमध्ये 1 एप्रिलपासून सेस लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. केंद्रांच्या रेग्युलर अथॉरिटीचा मुद्दा एका बाजूला आणि आता राज्य सरकारचा हा सेस 1 रुपयांचा जो आहे तो, तर हा कसा परिणाम करणार आहे आणि याबाबत आपण काही मागणी केली आहे का? आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती केलेली आहे की कोविड कारणामुळे गेले 2-3 वर्ष रेडी रेकनरमध्ये भाववाढ झालेली नाही आहे आणि ते खरंच स्वागतार्थ आहे. पण आज
त्यांनी ऑलरेडी विचार केलेला आहे की 1 एप्रिलपासून रेडी रेकनरचे जे दर आहेत त्याच्यात आपण परत थोडी सुधारणा करावी आणि वाढ करावी, कारण त्यांचा असा समज आहे की त्याच्यामुळे रेव्हेन्यू शासनाचा वाढेल, महसूल वाढेल. याच्या व्यतिरिक्त गेले 1.5 वर्ष एक मेट्रो सेस म्हणून 1% अधिभार होता, तो त्यांनी थांबवला होता, तो विड्रॉ केला होता, पण तो आता पूर्वत करतायत. आणि 1 एप्रिलपासून त्यांनी ऑलरेडी घोषणा केलेली आहे की पुणे म्हणजे शहरात पुणे, पिंपरी चिंचवड आणि कदाचित PMRDA इथे तो 1% मेट्रो अधिभार लावणार आहेत. या सगळ्या चक्रात एक सगळ्यात कळीचा मुद्दा हा आहे की ऑन द वन हँड आपण म्हणतोय की परवडणाऱ्या घरांची गरज आहे, आणि जेव्हा अशी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते, गव्हर्मेंट टॅक्सेस वाढतात, त्यामुळे सगळ्यात मोठा फटका पडतो तो परवडणाऱ्या घरांवरच पडतो. आज आमचे सगळे मेंबर्स, आमचे सगळे सभासद कोणीही त्या परवडणाऱ्या घराकडे लक्ष देत नाही आहे किंवा देऊच शकत नाही. ही वस्तुस्थिती आम्हाला करायची आहेत, गरिबांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी घरं बांधायची आहेत, पण एवढा मोठा अधिभार लागलेला आहे, एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढलेली आहे, आणि जिथे या आमच्या मेंबर्सना, आपले ग्राहकांना बँकेकडनं कर्ज घेऊन ते भागवायचं असतं त्यावेळेत, म्हणजे त्यांना 25, 30, 40 लाखात घरं हवी असतात. ही खरी वस्तुस्थिती आहे. त्या किमतीत आम्ही घरं देऊच शकत नाही आजच्या परिस्थितीत, आणि ह्याच्यावर शासनाने थोडा विचार करण्याची गरज आहे, कारण परवडणारी घरं कोणीही बांधणार नाही यापुढे. जी आता बांधतोय तेवढी संपवणार, आणि यापुढे आम्ही कोणी या क्षेत्राकडे जाऊ शकत नाही जर का शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघितलं नाही तर. ही वस्तुस्थिती आहे. बांधकाम व्यावसायिकांबद्दल लोकांचे अनेक समज असतात, काही गैरसमज देखील असतात, परंतु ही परिस्थिती अशी आहे, जर स्टील किंवा सिमेंट यांची दरवाढ नियंत्रणात नाही आणली तर त्याचा परिणाम या बांधकाम व्यावसायिकांवरती, त्यांच्या प्रकल्पांवरती तर होईलच, परंतु सरतेशेवटी तो सर्वाधिक भोगावा लागणार आहे तो ग्राहकांना. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.